सुट्ट्यांमध्ये गोकर्ण मुरुडेश्वर प्लॅन करताय तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि सेव्ह करा। मी तुमच्यासाठी घेऊन आले छान असा प्लॅन। आपण जर मुरुडेश्वर गोकर्ण गेलो तर कुठे राहायचं, काय काय पाहायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। पुणे किंवा मुंबईहून तुम्हाला मुरुडेश्वरला जाण्यासाठी 12 ते 13 तास लागू शकतात। VRLच्या बसने किंवा स्वतःच्या कारने तुम्ही तिथे एक दिवस आधी पोहोचू शकता। पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण जाणार आहोत मुरुडेश्वरच्या मंदिरामध्ये। या ठिकाणी महादेवांची सगळ्यात उंच असणारी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर खालच्या बाजूला एक म्युझियम देखील आहे, ते पण तुम्ही पाहू शकता। अतिशय उंच जागेवरून आपल्याला खाली बीच आणि मुरुडेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं। मंदिराचं दर्शन झाल्यानंतर खाली तुम्ही बीचवर जाऊ शकता, तिथे तुम्ही बोट राईड देखील करू शकता। मुरुडेश्वर पासून गोकर्णला जायचं असेल तर आपण डायरेक्ट बोटीने देखील जाऊ शकतो, पण आपण कारने आल्यामुळे आपण जाणार आहोत आता गोकर्णला कारने। तर आता मी नाश्ता केलेला आहे आणि मी चाललेली आहे गोकर्णला। मुरुडेश्वर ते गोकर्ण जे डिस्टन्स आहे ते आहे 77 किलोमीटर आणि आपल्याला जायला 1.5 तास लागतो। गोकर्ण ट्रिपचा प्लॅन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा।